ते काय एक वेळेस बायको सुटलीच चालते पण तंबाखू सुटला नाही पाहिजे असं आहे आपलं. बरं मी काय म्हणतो, हा काय म्हणतो ऐकू नको थोडासा दे ना. तंबाखू पाहिजे का? हो हो इथंच फेकला होता सांग. का खालचा देऊ राहिला त्या हातातला दे ना थोडासा. अरे हा शेवटचा आहे बात. आपण पुऱ्या गावात तुझ्या जवळ येतो की नाही राम. हा हे बरोबर आहे. आपण दे ना थोडासा. आपण लहानपणीचे मित्र आहे. तू काय म्हणतो माहिती रस्त्यावर नाही ते नाही सांगत मी की आपण एकच चड्डी घातली होती चांगलं तरी म्हणतच. असं आहे का? हो. तुम्ही चालतो ना काम आपला मित्र आहे ना त्याने पुढे आणायला पाठवतो. कोण कोण आहे ना ते चिंट्या. अरे लय कामाचा माणूस आहे. हा नाही ना ते. अरे असू दे ना पण लय हुशार आहे लय स्मार्ट आहे. ओ चिंट्या हो काका आलो. चिंट्या बाप्पा 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 तू तर लयच मस्त दिसायला. सर्कसीत काम करायला काय नाही स्टाईल आहे ना हे. असं आहे का? बरं मी काय म्हणतो माझा लहानपणीचा मित्र आहे हा श्याम्या. हा हे घे 10 रुपये आणि लवकर पुडी आणि तंबाखूची पुडी घेऊन येतो तुझा. अरे अजून द्या ना 10 रुपये. 10 रुपये कशाले? अरे मला पण सुपरस्टार गुटखा भेटायचा आहे. बाप्पा बाप्पा सुपरस्टार गेले का? हो वन स्टार पळत जाय आणि दावत ये. हो येतो काका. आणि ते माहित आहे का तुले हा आपल्या गावात हा ते पीएलडी वाला पोरग आलं म्हणते कोणतरी. पेलवाले हो हो का? विधी स्वयंसेवक. हो का? अरे राम 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 राम. काय म्हणता काय मागं लपवलं. अरे काय नाही शोभ आहे. सोप आहे का? हो, शोभ आहे. काय म्हणता? तुला काय लपवलं. सोपच होती. आम्ही शोभशिवाय काहीच खात नाही. हा तुम्ही कसं काय आले? हाच विषय आहे ना आमचा सांगायचा. तंबाखू एक आहे तंबाखू खाता? तंबाखू खातो का मी. अरे नाही तू शहरात राहते ना. मग काय खातो. ब्रिस्टॉल हे ब्रिस्टॉलला पाहू का? दुष्काळ बी नाही घेत. ब्रिस्टॉल बी नाही घेत मग इंग्रजी पी तसं इंग्रजी. चिंट्या इंग्रजी घेऊन ये. हो हा? नाही रामराव इंग्रजी पण नाही घेत. मग कशासाठी आले तुम्ही? हे तंबाखू गुटखा तुमच्या गावात खूप चालते म्हणते. गुटखा बंदी बाप्पा बाप्पा काय 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 बंदी करता राजा. पहिले केली आमची नसबंदी. हो मग केली नोटाबंदी. हो आणि मग केली दारूबंदी. हा. आता करू राहिले गुटखा बंदी. सांग ना राजा. आणि मदत तूर बंदी म्हणजे आपल्या पोटावर पाय मारायला आला तुझं. असं नाही. मग? व्यसन तुम्ही करता. हो. तुम्ही पिता, हो. तंबाखू खाता, खर्रा खाता, गुटखा खाता. हा. त्याच्यामुळे काय होऊन राहिले. काय होते? तो मरत आहे. 13 वर्षाचे लहान लहान केट काढ हो. 24 वर्ष कसकून राहिले. म्हणजे तंबाखून मरू राहिले. हो कॅन्सर. नागपूर. अरे बाहेर झाला काय तंबाखून मरू राहिले? हा नागपूर रे तुझ्याच गावातले लय जण गेले तिथं. नाही नाही मला नाही विश्वास. मी सांगतो तुले श्याम्या. तू सांग. रात्री माझ्या बायकोचं पोट दुखत हो. होतं. लयच दुखत होतं. मग? लयच दुखत होतं. मग काय केलं मी साखर पाणी घेतलं लिंबू टाकलं हा. आणि थोडं तंबाखू टाकलं. हा. सकाळी टन जंतू आणि गेले का काय तंबाखू पोटातले? हो. नाही राहत ते. तंबाखू मध्ये ते केस असते. हा. असं आहे त्याच्यामुळे तसं होतं ते. हो का? हो. तू आपला काही लावून राहिला. त्याच्या शेतात माहित आहे का गांज्याचे झाड आहे. गांज्याचे. हो राम राम. काय म्हणता? गांज्याचे झाड आहे आमच्या वावरात. माझ्या वावरात हो. पण म्हणलं सांगून राहिला. अरे काय लोक तुरी लावते कोणी सोयाबीन लावते कोणी कपास लावते. मी म्हणलं कांद्याचे झाडं लावून टाका. काय आहे का? गेल्या जेव्हा आला लागल. गेल्याची हवा मग ते गांजा लावता येत नाही. गुन्हा आहे. पुन्हा एक का? बाप्पा बाप्पा बरं झालं सांगितलं. आता उपटूनच टाकतो उद्याच्या उद्या. अहो अच्छा. अन तुत्तरल्या तोंडाच्या तुला माया सांगशील का काय काय सांगलं भाऊ? हो. याच्या वावरात मोहाची झाडं आहे ना याची दारूची भट्टी बी आहे. तेल नाही सांगत. तुत्तरल्या दारूची भट्टी बिट्टी तोंडाच्या. नाही आहे. मग फक्त मोहाचे झाड आहे. गुन्हा थोडी आहे. मोहाची झाड आहेत चालते. तो गुन्हा नाही आहे. पण मोहापासून तर दारू काढत असेल तर हे मग दारू काढायची नाही. दोघांची कंप्लीट करून टाकली. नाही नाही नाही, आपण तसं करू नका. नाही नाही तसं नका तसं नका. आता हे पहा तुम्ही म्हणजे हे सगळंच गुन्हाच आहे. म्हणजे दारू पिणं गुटखा बंदी नशाखोरी हे सगळं गुन्हा आहे ना. नाही बा आपल्याला सोडायला मी काय म्हणतो? लागल. हा गावातली लोक आहे तुमच्या. हो. एक दिवस बोलवा. बरोबर आहे. तुमच्या गावात दारूचे प्रमाण खूप आहे. हो. खर्रा आहे. हो. लहान लहान पोरं तुमच्या हो. गावात ते हा. गुटखा बिटखा खाते म्हणते. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण कार्यक्रम घ्यायचा. ठीक आहे ना घेऊन घेऊ ना ग्रामसभेत बोलू त्यासाठी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आमची नेमणूक झाली आहे पॅरालिलो व्हॉलंटियर म्हणून. बरोबर आहे. काम तर सांगा. तेच सांगत आहे हा. ना. आता कसं असते आमच्याकडे एक युनिट आहे. हो. त्यामध्ये जज आहे डॉक्टर आहे हो. समाजसेवक आहे वकील आहे. हो. आम्ही काय करतो नशामुक्ती आणि व्यसनमुक्ती आमचं काम आहे. बरोबर आहे. गावामध्ये आता व्यसनाधीनतेमुळे लोक हो. म्हणतात हो. ते कसे मुक्ती होईल. हो. बघा आमच्या कॉलेजला पण एक आता लिगड एक क्लिनिक झालाय. बरोबर आहे. तर आमचे प्राध्यापक आहेत आम्ही आहोत. आता काही लोकांची दारू सोडायची असं त्यांना व्यसनमुक्ती
केंद्रात पाठवतो. नाही नाही बरोबर आहे बाप्पा. ते वामण्याचं पोरग माहित नाही का तुले श्याम्या? 24 घंटे दारू पिऊन टून होतं. कालच रात्री मेलं ते. आणि त्यांचे पोरं सगळे रस्त्यावर आले. लहान लहान पोरं रस्त्यावरून राहिले. मग हे अचानक जाणं हो. म्हणून काय करा आपल्याला प्रोग्राम घ्यायचा. बरोबर आहे. आता यासाठीच आपला प्रयत्न आहे. हो. तुम्ही दोघं असाच हो. प्रकारे तू गाणं लावतो हो. दारू काढतो. बाकीच्या गावात असं हो. गावात आपण ग्रामपंचायतला सांगू ठराव पास करून घेऊ. बरोबर हा? बरोबर. म्हणजे ही स्कीम आता नवीन स्कीम आली काय? स्कीम नाही जुनाच आहे. हो का? दारूची भट्टी लावता येत हो का? तू हात भट्टी येते गावात ते- बरोबर बरोबर. आता नाही. आता नाही लय चांगली स्कीम आली आहे. गावासाठी चांगलं आहे. नाही नाही अरे गावाचा विकास राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने एवढं चांगलं काम केलं तर आपल्याला सपोर्ट करायला लागेल त्याला. बरं मग त्याला काही आहे का त्या दारू बिरू सोडासाठी काही सांग ना हो थोडंसं. त्याला आहे ना. आपण काही काही व्यसन मुक्ती केंद्र आहे पुण्यासारख्या ठिकाणी मुक्तांगण म्हणून आहे. तिथं पण व्यसन सोडला जाते. एक महिना एक दिवस राहिला. नाही नाही अशी माहिती नाही आहे. आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ते चिंट्याला बोलवतो. चिंट्याची सोडा लागतो. लहान लहान लेकर आहे ना बा गावाचं भविष्य आहे ना. चिंट्या हो चिंट्या हे घे काका तंबाखू. लेका. हा केवढूसा आहे हा? काही नाही त्याला सांगतो मी. टेन्शन नका घेऊ. पा तुम्ही आता साक्षीदार आहे. उद्यापासून नाम्या दारू सोडायची सगळं सोडायचं. त्यासाठी तुमच्या समोर मी शपथ घेतो. घे रे बा. मी तुझी शपथ घेतो ना. मी घेतो. अंगे सोडली दारू. काय करता? तू काय घेतो? अरे येतो मग हा. धन्यवाद.